तर वयाच्यानुसार आता माझे केस पण डोक्यावरची उडत चालले, हेअरलाईन बघू शकता माझी पाठी होत चालले, टक्कल पडत चालले। माझ्यासारखं तुमचा पण प्रॉब्लेम असेल ना तर आपण आयुर्वेदिक हेअर ऑइल घरीच बनवूया, आदिवासी हेअर ऑइल। यासाठी ना तुम्हाला लागणार आहे जास्वंदीची पानं, फुलं, परत कढीपत्ता, मेथी, ॲलोवेरा, आवळा आणि कांदा। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला आवळा घ्यायचा आहे, त्यानंतर ॲलोवेरा, त्यानंतर मेथी आणि मिक्सरला बारीक वाटायची आहे, जास्त पण बारीक करायची नाही, थोडंसं बारीक करायचं आहे। अशा पद्धतीने बघू शकता। लोखंडाची कढई घ्यायची, त्याच्यामध्ये आपलं खोबरेल तेल टाकायचं आहे। चांगलं तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये कढीपत्ता ॲड करायचा आहे। कढीपत्ता ॲड केल्यानंतर मग त्याच्यामध्ये जास्वंदीची फुलं आपल्याला टाकायची आहेत। जास्वंदीची पानं टाकून छानपैकी मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर कांदा टाकायचा आहे त्याच्यामध्ये आणि वरतून आहे ना थोडीशी मेथी टाकायची त्याच्यामध्ये। आणि इथं आपल्याला आई आपली मदत करते आदिवासी हेअर ऑइल बनवण्याची रेसिपीसाठी। त्यानंतर मिक्सरला जे वाटण होतं ना ते त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि छान मस्तपैकी शिजवून घ्यायचं आहे। थोडंसं लालसर हे मिश्रण झाल्यानंतर मग आपण थंड करत ठेवायचं आहे याला। त्यानंतर मित्रांनो तुम्ही एखादा कपडा घेऊ शकता, जाळी घेऊ शकता किंवा गाळणी घेऊ शकता आणि पूर्णपणे ते ऑइल गाळून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपले पूर्ण तेल निघालेलं आहे बघू शकता। त्यानंतर तुम्ही स्प्रे बॉटलमध्ये किंवा काचेच्या बाटलीमध्ये हे ऑइल काढून ठेवू शकता आणि रात्री झोपताना हे ऑइल तुम्ही डोक्याला लावून मसाज करून झोपू शकता। आता बघू 1 महिन्यानंतर रिझल्ट काय येतो तो। ठीक आहे, भेटूया नेक्स्ट रीलमध्ये। ओके, टाटा, बाय बाय।